वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण सेकंड इयरचा सेमिस्टर चौथाचा पेपर पाहत आहोत. विषयाचं नाव आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. पेपरची वेळ आहे 3 तास आणि पेपरचे टोटल मार्क्स आहेत 75. ॲज युजल पेपरचे क्वेश्चन्स आहेत 25, जेणेकरून प्रत्येक प्रश्न जो आहे तो 3 मार्काचा आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की 25% जे आहे ते मला डिडक्शन आहे. जर तुमचं उत्तर चुकलं तर 3 मार्कापैकी 25% तुमचे मार्क कट होणार. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कन्वर्ट द डेसिमल 64 टू बायनरी. हा जो आकडा आहे 64 हा आहे डेसिमलमध्ये. याचा आपल्याला बायनरीमध्ये रूपांतर करायचं आहे. आन्सर बघूया कशा प्रकारे आले. हा पहिला प्रश्न. 64ची संख्या आहे, त्याला डेसिमल टू बायनरीमध्ये रूपांतर करताना त्याला प्रत्येक वेळी 2 भाग घालवायचा, जेणेकरून भाग घालवताना या ठिकाणी 64 संख्या या ठिकाणी मांडून घेतली. 64ला 2 भाग घालवला, राहिले भाग बसला 32चा, बाकी राहिली 0. परत नंतर बे दुने 16 दुने 32, 16चा भाग बसला, बाकी राहिली 0. पुन्हा 2 8 16, बाकी राहिली 0. परत 2 चौक 8, बाकी राहिली 0. नंतर 2 दुने 4, बाकी राहिली 0. नंतर 2 1 2, बाकी राहिली 0. आणि शेवटी भाग गेलेली संख्या आहे ती 1. तर याची पूर्ण बायनरी लिहिताना या ठिकाणाहून सुरुवात करायची 1 0 0 0 0 0 0, जेणेकरून खालून वरती आपण जाणार आहे. तर आपली संख्या तयार होते 1 0 0 0 0 अशी संख्या तयार होते. तर वरील ऑप्शनमध्ये या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी अशा प्रकारची संख्या आहे फक्त बी, ज्याच्या आधी फक्त 0 आहे, ज्याचा काही व्हॅल्यू बनत नाही आहे. तर आपला आन्सर आहे या ठिकाणी बी. नेक्स्ट क्वेश्चन, कन्व्हर्ट हेक्साडेसिमल व्हॅल्यू C1 टू बायनरी. आता या ठिकाणी संख्या जी आहे ती हेक्साडेसिमल फॉर्ममध्ये आहे आणि C1 ही मेन व्हॅल्यू आहे, त्याचा आपण बायनरीमध्ये कन्वर्ट करणार आहे. आता या C1चा जो बेस आहे तो असतो 16. हेक्साडेसिमलमध्ये संख्येचा बेस असतो 16. तर त्याचं उत्तर बघूया आपण. C1 संख्या आहे ती या प्रकारे मांडली आपण. याचा बेस आहे 16 फ्रॉम टेबल कन्वर्जन. आता या ठिकाणी टेबल आहे, हा टेबल तुम्हाला नेहमी पाठ ठेवावा लागणार आहे. तर जर टेबल कसा आहे तो बघूया आपण. या प्रकारे टेबल येतो, हेक्साडेसिमल, डेसिमल आणि बायनरी या तिघांचं कन्वर्जन एकाच ठिकाणी टेबलमध्ये दिलेलं आहे. हेक्साडेसिमल संख्या मांडताना त्या संख्येचे टोटल अंक होतात 16, जेणेकरून 0 ते 9 झाले अंक किती 10. नंतर 11 12 13 14 15 16 या प्रकारे ही संख्या आहे हेक्साडेसिमल. डेसिमल संख्या रेग्युलर असते, 0 to 15पर्यंत मांडून घेतली जाते. आणि बायनरीचं रूपांतर आपल्याला माहिती आहे, 0 0 0 0 संख्या डेसिमलमध्ये येणार आणि हेक्साडेसिमलमध्ये 0 येते. या प्रकारे बायनरी संख्या मांडून घेतली जाते. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपला प्रॉब्लेम आहे C1चं कन्वर्जन करायचं आहे. तर C जी संख्या आहे, C संख्येची किंमत किती पाहूया आपण. C संख्या जी आहे हेक्साडेसिमल, त्याची किंमत येते 12 डेसिमलमध्ये येते आणि बायनरीमध्ये येते 1 1 0 0. आणि 1ची व्हॅल्यू किती आहे, डेसिमलमध्ये 1च आहे आणि बायनरीमध्ये आहे 0 0 0 1. तर आपल्याला हा ऑप्शन कुठे मिळतो, Cची संख्या मांडून घेतली आपण 1 1 0 0 आणि 1ची संख्या बायनरी संख्या आहे 0 0 0 1. तर हा आपला ॲडिशन ह्याची केली किंवा समोरासमोर ह्या संख्या मांडल्या 1 1 0 0 1 1 0 0 नंतर 0 0 0 1 0 0 0 1. तर हा जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन आहे आपला C. सेम पॅटर्न आहे. तर आपला उत्तर आहे दुसऱ्याचं A. या प्रकारे आपल्याला हा टेबल पाठ करून ठेवावा लागेल. तिसरा प्रश्न, कन्वर्ट द फॉलोइंग ऑक्टल नंबर टू डेसिमल. दिलेली संख्या कोणती आहे, ऑक्टल नंबर आहे. ऑक्टल नंबरचा बेस असतो 8. ऑक्टा म्हणजे 8. 17 या संख्येचा बेस आहे 8. याचा आपल्याला रूपांतर करायचं आहे डेसिमलमध्ये. आता हे रूपांतर कसं केलेलं आहे पाहूया. ऑक्टल संख्या 17
बेस आहे 8, तर सेकंड डिजिट 1 इंटू 8चा पहिला घात आणि पहिलं डिजिट 7 इंटू 8चा 0वा घात. या प्रकारे यांची आपण बेरीज केली. 8चा पहिला घात म्हणजे 8 × 8 आणि 8चा 0वा घात येणारे 1. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचा उत्तर नेहमी येतं 1. 8 + 7 आहे उत्तर 15. यासाठी देखील टेबल आहे, तो टेबल पाहूया आपण. आपली संख्या आहे 17 ऑक्टलमध्ये. संख्या ऑक्टलमध्ये दिलेली आहे. 17 संख्या ऑक्टलमध्ये या ठिकाणी मांडताना 0 1 2 3 4 6 7 इथपर्यंत तुमचे 8 अंक पूर्ण होतात, त्यामुळे ही संख्या आहे ऑक्टल. ह्या ठिकाणी 8 आणि 9 संख्या लिहिलेली नाही आहे, डायरेक्ट 10 पासून नेक्स्ट 17पर्यंत लिहिलेलं आहे. डेसिमल संख्या नेहमी रेग्युलरप्रमाणे 0 to 15 लिहिलेले आहे. बायनरीचे रूपांतर ऑक्टलचे रूपांतर या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके, बायनरी अंडरस्टँड करा या ठिकाणी. ओके, तर ऑक्टल संख्या आपली आहे 17. 17चं रूपांतर आपल्याला डेसिमलमध्ये करायचं आहे. ह्या ठिकाणी डायरेक्ट आन्सर मिळतो टेबलमध्ये 15. हा टेबल पाठ करा, फायद्याचं होईल. या ठिकाणी आपला आन्सर आहे डी. तिसऱ्याचा आन्सर आहे डी 15. 14वा प्रश्न, चौथा प्रश्न. कन्वर्ट द फॉलोइंग बायनरी नंबर ऑफ ऑक्टल. आता बायनरी संख्या दिलेली आहे, याचा आपल्याला ऑक्टल संख्येमध्ये आपण रूपांतर करणार आहे. आता हे रूपांतर कसं करणार आहे पाहूया. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर बायनरी संख्येचं ऑक्टलमध्ये रूपांतर करताना तुम्हाला ऑक्टल संख्या जी आहे ती 3च्या भागामध्ये डिवाईड करायला लागते. कशी, बायनरी संख्याचे उजवीकडून डावीकडे 3-3चे गट करायचे. पहिला गट केला आपण 0 0 1चा, या ठिकाणी दिसतो. नंतर आहे 1 1 1, नंतर 1 1 1चा गट केला आणि 0 1 0चा तिसरा गट केला. आता हे 3 गट केल्यानंतर ह्या बायनरी संख्येची किंमत काढायची. आता 2 पाया आहे, या पायानं आपण आतल्या संख्येला मल्टिप्लाय केलं तर ह्या ठिकाणी 2 पहिला अंक आहे 0, ह्याचा घातांक येणार आहे 2चा 0वा घात, तो मांडला आपण. ह्याचा 0 घातांक, ह्याचा पहिला घातांक आणि याचा दुसरा घातांक ते आपण मांडून घेतलं. 0 × 2चा दुसरा घातांक अधिक 1 × 2चा पहिला घातांक अधिक 0 × 2चा 0वा घातांक. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळते की 2. तर असे प्रत्येक ऑक्टल टू बायनरी आपण कन्वर्ट करताना बायनरी संख्येची किंमत काढून घ्यायची डेसिमलमध्ये. हे बायनरीची आपण किंमत काढून घेतल्यानंतर आपल्याला ज्या किमती मिळाल्या त्या किमती क्रमाने लिहून किमती क्रमाने लिहायच्या. आपण 0 1 0 ह्याची व्हॅल्यू आली 2, 1 1 1ची व्हॅल्यू आलेली आहे 7 आणि 1 0 0ची व्हॅल्यू आहे 4. तर या संख्या सर्व क्रमाने लिहून जी संख्या येईल 274 संख्या येते. तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे 274 आहे ऑप्शन डी. तर आपला ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर आहे दिलेल्या प्रश्नासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न. हाऊ मेनी बायनरी डिजिट्स आर रिक्वायर्ड टू काउंट टू 100. डेसिमलमध्ये रूपांतर आहे. डेसिमल 100 काउंट करण्यासाठी आपल्याला किती बायनरीची संख्या आकडे लागतील. आता या ठिकाणी म्हणजे या प्रकारे जी बायनरी संख्या तयार होणार आहे त्या बायनरी संख्येमध्ये किती अंक असतील, किती डिजिट्स असतील ते आपल्याला काढायचं आहे. तर पहिला डेसिमल संख्या 100 लिहून घेतली, त्याचं रूपांतर आपण बायनरीमध्ये केलं. ओके, डेसिमल टू बायनरी रूपांतर करताना डेसिमल संख्येला 2 भाग घालवला आपण. 2 × 50 100, बाकी राहिली 0. परत 50ला भाग घालवला 2, 25चा भागाकार बसला, बाकी राहिली 0. 25ला परत 2 भाग घालवला, 12चा भाग गेला, बाकी राहिली 1. 12ला परत 2 भाग घालवला, बाकी राहिली 0, भाग बसला 6चा. ओके, या प्रकारे आपण शेवटी 6ला भाग घालवला 2, बाकी राहिली 0, भाग गेला 3चा आणि 3ला भाग घालवला 2, तर भाग बसला 1चा आणि बाकी राहिली 1. तर ही संख्या पण मांडताना आपण डेसिमल संख्या मांडताना बाकी भागाकार 1 आणि बाकीची जी राहिली ती आपण खालून वरती
या प्रकारे मांडली 1100 100. ओके, हा क्रम असा असणार आहे 1100 100. हा झाली आपली बायनरी संख्या. आता याच्यामध्ये विचारलं काय आपल्याला, हाऊ मेनी बायनरी डिजिट्स आर रिक्वायर्ड, आपल्याला किती आकडे लागतील 100 संख्या लिहिण्यासाठी. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 टोटल किती, हे 3 आणि इकडे 4, टोटल 7 आकडे आपल्याला लागतात. त्यामुळे आपला आन्सर आहे ए. पाचवा आन्सर आहे ए. सहावा प्रश्न पाहूया. द BCD नंबर फॉर डेसिमल 347 इज, आता बायनरी कोड डिजिट नंबर 347 साठी किती आहे. आता या ठिकाणी दाखवले हे जे आहे ते गटामध्ये ऑप्शनमध्ये दिसतात आपल्याला की हे गट केलेले आहेत. त्यामुळे 3ची सेपरेट व्हॅल्यू किती आहे, 4ची सेपरेट व्हॅल्यू किती, 7ची सेपरेट व्हॅल्यू किती आहे, ती व्हॅल्यू आपण पाहणार आहोत. ओके, आता आपण 3-4 संख्या जी आहे बायनरीमध्ये लिहिली तर बायनरी रूपांतरित कसं येणार आहे, ज्याप्रमाणे आपण भाग घालवतो आपण त्याप्रमाणे जर संख्या लिहिली, हा भाग पूर्ण केल्यानंतर जे काही उत्तर राहील ते या प्रकारे येईल 111011 पण हा ऑप्शन आपल्याला दिलेला नाही आहे. दिलेल्या ऑप्शनमध्ये कोणतीही संख्या या प्रकारे मांडलेली नाही आहे. या ठिकाणी बघू शकता आपण त्या प्रकारे कोणतीही संख्या मांडलेली नाही आहे. तर आपल्याला काय बायनरी BCDमध्ये नंबर मांडायचा आहे. आता BCDमध्ये नंबर मांडण्यासाठी दिसतं 347ची व्हॅल्यू किती आहे. 347ची व्हॅल्यू आपण कशी काढणार आहे आपण, तर आपल्याकडं आकडा ह्या प्रकारे आहे. 3ची व्हॅल्यू किती आहे 0011. ओके, 3ची व्हॅल्यू आहे 0011 या ठिकाणी मांडून घेतली आपण. नंतर काय आहे 4ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 4ची व्हॅल्यू आपल्या टेबलनुसार काय येते, 4ची व्हॅल्यू आहे टेबलनुसार 0100. ओके, आपण त्या प्रकारे ती व्हॅल्यू मांडून घेतली 0100. 7ची व्हॅल्यू किती येणार आहे आपण पाहूया टेबलमध्ये. 7ची व्हॅल्यू आहे 0111. ओके, तर हा टेबल पाठ ठेवा, तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तर या प्रकारे आपण ह्या व्हॅल्यू मांडून घेतल्या 0011 0011 0100 0100 नंतर शेवटचा 0111 0111. तर हा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन आहे बी. या ठिकाणी पाहू शकता आपण ऑप्शन बी हा आपल्या उत्तरासारखा आहे. तर आपला आन्सर आहे सहाव्याचा बी. सातवा प्रश्न, इन अ पॅरलल RLC सर्किट which value may always be used as vector reference. वेक्टर रेफरन्ससाठी RLC पॅरलल सर्किटमध्ये कोणती व्हॅल्यू वापरली जाते. तर जी व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते नेहमी ती आपण RLC सर्किटसाठी रेफरन्स व्हॅल्यू वापरणार आहे. तर या ठिकाणी आन्सर आहे डी व्होल्टेज. का, बिकॉज व्होल्टेज इज सेम फॉर एलिमेंट इन RLC. RLC सर्किटमध्ये व्होल्टेज हे नेहमी सेम राहतं सर्व कॉम्पोनंटसाठी. त्यामुळे आपला आन्सर आहे डी व्होल्टेज. आठवा प्रश्न, नेक्स्ट, हाऊ मच करंट विल फ्लो इन अ 100 Hz सिरीज RLC सर्किट इफ VS इज इक्वल टू 20 volt अँड RT इज इक्वल टू टोटल रेजिस्टन्स आहे 66 ओहम आणि XT रिॲक्टन्स दिलेला आहे टोटल 47 ओहम. त्यापैकी कोणता आन्सर आहे ते पाहूया आपण. आपल्याला लागणारे फॉर्म्युले कोणते आहेत ते लक्षात घेऊया पहिला. बरं, आपल्याला दिलेलं काय काय आहे, फ्रिक्वेन्सी सांगितल्या 100 Hz. ओके, VS सिरीजमधलं व्होल्टेज किती आहे आपलं 20 व्होल्टेज आहे. टोटल रेजिस्टन्स RT आहे 66 ओहम. आय काढायचं आपल्याला. आय म्हणजे काय सांगितलं आहे, हाऊ मच करंट आपल्याला काढायचं आहे. ओके, आणि टोटल रिॲक्टन्स XT सांगितलं आहे 47 ओहम. ओके, आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलाची गरज लागते पहिला. या ठिकाणी आपल्याला टोटल XT दिलेला आहे. XT म्हणजे टोटल रिॲक्टन्स. तो कसा काढतो आपण, XL मायनस XC. XL मायनस XC हा आपल्याला टोटल रिॲक्टन्स मिळतो. तो ह्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे 47 ओहम. ओके, आणि R रेजिस्टन्स टोटल आहे 66 ओहम. तर सूत्र आहे इम्पिडन्स काढण्यासाठी. Z म्हणजे काय आहे इम्पिडन्स. याचं सूत्र आहे वर्गमुळात R स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये XL मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू किती आहे XL मायनस XC, तर ती आहे XT एवढी 47 ओहम. ती संख्या लिहिली आपण त्याचा वर्ग. परत R किती आहे 66 आहे, 66चा
वर्ग. हे गणित सोडवलं कॅल्क्युलेटरवर तर आपल्याला आन्सर मिळतं 81.03. आता करंट काढायचा आहे. सिरीज सर्किटमध्ये आपल्याला व्होल्टेज आणि इम्पिडन्सचा वापर करून आयची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू व्ही भागिले झेड. व्ही सांगितलं आपल्याला सिरीजमधला 20 ओहम आहे आणि झेड आलेली व्हॅल्यू 81.03. त्याचा भागाकार केला तर आन्सर मिळतो आपल्याला 0.247 ॲम्पियर. पण आपल्याला जे सर्व आन्सर आहेत ते आहेत मिली ॲम्पियरमध्ये, MA आहेत. आता हे कन्वर्जन आपण कसं करणार आहे? 0.247 संख्या आलेलं आहे आपलं उत्तर ॲम्पियरमध्ये. हा दशांश चिन्ह आपण काढून टाकलं. दशांश चिन्ह काढल्यानंतर आपल्याला भागाकार मिळतो. भागाला संख्या येते 1000, छेद येतो 1000. ह्याची किंमत होते 247 भागिले 1000 ॲम्पियर. आता 1000 जर आहेत, 1000 म्हणजे किती? 10चा तिसरा घात. आणि तो जर आपण संख्या वरती लिहिली गुणाकाराला, आत्ता भागाकाराला आहे, ती संख्या वरती गुणाकाराला लिहिली तर त्याचा घातांकाचं चिन्ह बदलतं, ते होतं वजा. आणि 10चा वजा तिसरा घात. आता 10चा वजा 3 घात जो आहे याची किंमत काय होते तर ते आपल्याला माहिती आहे. ठिकाणी आपल्याला कळतं की 10चा वजा तिसरा घात ही संख्या आहे, याची ॲक्च्युअल किंमत किती येणार आहे? तर आपली किंमत येते 10चा वजा तिसरा घातची किंमत आहे, सिम्बॉल येतो M, मिली संख्या आहे, प्रिफिक्स आहे मिलिक्स. त्यामुळे आपलं आन्सर येतं MA मध्ये म्हणजे मिली ॲम्पियरमध्ये, ते आहे 247 मिली ॲम्पियर. तर 247साठी मिली ॲम्पियरचा ऑप्शन आहे C. तर आपला आन्सर आहे C. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द Q म्हणजे काय आहे? क्वालिटी फॅक्टर ऑफ अ सिरीज सर्किट दॅट रेझोनेट्स ॲट 6 kHz. फ्रिक्वेन्सी दिली आहे 6 kHz. हॅज इक्वल रिॲक्टन्स ऑफ 4 kilo ohm each and a resistor value is 500 ohm. आता ज्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या आपण समीकरणामध्ये मांडून घेऊया पहिला. ओके. फ्रिक्वेन्सी दिली आहे 6 kHz. K म्हणजे काय आहे? 10चा तिसरा घात दाखवला आहे या ठिकाणी. K म्हणजे काय आहे? K म्हणजे आहे 10चा तिसरा घात. ओके. नंतर आहे 10चा तिसरा घात म्हणजे किती? तर संख्या आहे 1000. तर 1000 जर 6 गुणिले 1000 किती येणार आहे? 6000 हर्ट्ज. एक्सेल रिॲक्टन्स दिलेला आहे 6 किलो ओहम. K म्हणजे किती सांगितलं? मगाशी सांगितलं आपल्याला. K म्हणजे किती आहे? K म्हणजे किती आहे? व्हॅल्यू आहे 1000. डेसिबलमध्ये मांडू शकतो आपण 10चा तिसरा घात. ओके. तर 1000 गुणिले 4, तर आपला आन्सर आहे ह्या ठिकाणी 4000 ओहम. क्यू फॅक्टर म्हणजे काय आहे? RLC सिरीज सर्किटसाठी, RLC सिरीज सर्किटसाठी क्यू फॅक्टरची किंमत किती आहे? ωL/R म्हणजेच काय येणार आहे? XL/R. आता XLची किंमत किती दिली आपल्याला? 4000 ओहम भागिले आपल्याला दिलेला रेजिस्टन्स R किती आहे सर्किटमधला? तर तो सांगितला आहे 50 ओहम अँड रेजिस्टर व्हॅल्यू ऑफ 50 ओहम. तर XL भागिले R इज इक्वल टू 4000/50 इज इक्वल टू 80. तर आन्सर आहे आपलं C. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. दिलेल्या सर्किटमध्ये काय बघायचं आपल्याला? व्हॉट टाईप ऑफ वेवफॉर्म इज शोन इन द गिवन सर्किट. कोणत्या प्रकारचा वेवफॉर्म आहे? आपल्याला सरळ सरळ दिसतंय की हा जो आहे तो त्रिकोण आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे C, ट्रायंगल वेवफॉर्म. ओके. 10व्याचा आन्सर आहे C. हा जो आहे तो ट्रायंगल आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे C, ट्रायंगल वेवफॉर्म. 11वा प्रश्न. नेक्स्ट. इन बोथ इंडक्शन अँड सिंक्रोनस AC मोटर पुढीलपैकी कोणता ऑप्शन आहे तो बरोबर आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. पाहूया आपण कोणता ऑप्शन बरोबर आहे. काय आहे तर ऑप्शन आन्सर काय आहे त्याचं? इन बोथ इंडक्शन अँड सिंक्रोनस AC मोटर द स्टेटर मॅग्नेटिक फील्ड रोटेट्स. ओके. काय आहे आन्सर? द स्टेटर मॅग्नेटिक फील्ड रोटेट्स. हा तुमचा थिअरीचा पार्ट आहे. थिअरीमध्ये आपल्याला हे शिकून झालेलं असणार आहे. 12वा प्रश्न. नेक्स्ट.
व्हॉट इज द पीक टू पीक व्होल्टेज ऑफ द वेवफॉर्म इन द गिवन सर्किट. आता दिलेल्या सर्किटमध्ये पीक टू पीक व्हॅल्यू किती आहे तर ते आपल्याला माहिती आहे की हा ॲम्प्लिट्यूडचा वरचा टॉप पोर्शन आणि बॉटम टॉप पोर्शन जो आहे याच्यामधले जी व्हॅल्यू आहे ती आपली असणार आहे पीक टू पीक व्हॅल्यू. तर या ठिकाणी ती व्हॅल्यू किती येते, ही व्हॅल्यू येते या ठिकाणी 8. 8 काय त्याच्या समोर दिसते आपल्याला, या दोघांच्या मधला डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी व्हॅल्यू येते आपली 8. तर आपला आन्सर आहे डी. 12व्या प्रश्नाचा आन्सर आहे डी, 8 व्होल्ट्स. 13वा प्रश्न, मोस्ट प्रॅक्टिकल अल्टरनेटर्स जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम. आता प्रॅक्टिकल अल्टरनेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी कशापासून तयार होते तर त्याचा आन्सर आहे बी, अ मॅग्नेटिक फील्ड रोटेटिंग अराउंड फिक्स्ड वाइंडिंग. वाइंडिंगच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड फिरणार आहे त्यामुळं जनरेटरमध्ये किंवा अल्टरनेटर्समध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते त्यापासून. 14वा प्रश्न, अ हाफ सायकल ॲव्हरेज व्होल्टेज ऑफ 12 व्होल्ट इज इक्वल टू व्हॉट RMS व्होल्टेज. आता आपल्याला RMS व्हॅल्यू काढायची आहे. ओके, 14वा प्रश्न. आता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे हाफ सायकल ॲव्हरेज व्होल्टेज. तर आपल्याला पहिला फॉर्म्युला काय आहे, ई ॲव्हरेज, तो किती आहे 0.637 ऑफ ई मॅक्स. ओके, तर आपल्याला ई ॲव्हरेजची किंमत किती आहे सांगितलं आहे इथं, ॲव्हरेज व्होल्टेज ऑफ 12 व्होल्ट. ओके, तर ई मॅक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, ती मिळाली 18.838. पुढं ई RMS साठीची किंमत किती आहे 0.707 इंटू ई मॅक्स, 0.707 इंटू ई मॅक्स. यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ई मॅक्सची व्हॅल्यू आपण यामध्ये टाकली, आपल्याला आन्सर मिळते 13.33 व्होल्ट. नेक्स्ट क्वेश्चन, 14व्या प्रश्नाचं आन्सर झालं ए. 15वा प्रश्न, व्हेन द स्पीड ॲट विच अ कंडक्टर इज मूव्ड थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड इज इन्क्रीज्ड द इंड्युस्ड व्होल्टेज. कंडक्टर मूव्ह केला मॅग्नेटिक फील्डमधून तर त्यावेळी कोणती व्हॅल्यू आहे ते वाढणार आहे. 15वा प्रश्न, when the speed at which a conductor is moved through a magnetic field is increased the induced voltage. तर ते काय आहे ते इन्क्रीज होणार आहे. 15वा प्रश्न झाला. 16वा क्वेश्चन. नेक्स्ट, the induced voltage across a coil with 250 turns that is located in a magnetic field that is changing at rate of 8 Weber per second is. ॲम्पेअर टर्न्स दिलेले आहेत, टर्न्सची व्हॅल्यू आपण काढताना एनमध्ये लिहिणार आहे. ओके, एन इज इक्वल टू 250 टर्न्स आणि रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स याचा फॉर्म्युला काय आहे dφ/dt. तो किती आहे आपल्याला सांगितलं आहे 8 वेबर पर सेकंद आहे. ओके, इंड्युस्ड व्होल्टेज काढण्याचा फॉर्म्युला आहे कॉइलमधला एन गुणिले dφ/dt. नंबर ऑफ टर्म्स जे दिलेले आहेत आणि मॅग्नेटिक फ्लक्सची किंमत यांचा गुणाकार केला की आपल्याला इंड्युस्ड व्होल्टेज तयार झालेलं व्होल्टेज आहे ते मिळणार आहे. तर ते किती आहे 2000 व्होल्ट आहे आन्सर. त्यामुळे आपला आन्सर आहे 16व्याचं बी 2000 व्होल्ट. 17वा प्रश्न, फॉर अ गिवन वायर बाउंड कोअर. वायर बाउंड कोअर प्रकारामध्ये अँड इन्क्रीज इन करंट थ्रू द कॉईल, त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहे. या ठिकाणी ज्यावेळी कॉईलमधला करंट वाढतो, काय सांगितलं आहे इन्क्रीज इन करंट थ्रू द कॉईल. कॉईलमधला करंट वाढतो त्यावेळी होणार काय आहे तर इन्क्रीज द फ्लक्स डेन्सिटी. करंट वाढल्यामुळे फ्लक्स डेन्सिटी जी आहे वाइंडिंगची तर ती वाढणार आहे. तर आन्सर आहे सी 17व्या प्रश्नाचं. 17व्याचा आन्सर सी झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 18वा, इफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. जर मॅग्नेटिक फील्डचा क्रॉस सेक्शन एरिया वाढला तर बट फ्लक्स रिमेन्स सेम, द फ्लक्स डेन्सिटी त्याच्यावर काय परिणाम पडणार आहे. 18वा प्रश्न,
इफ द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस बट फ्लक्स रिमेन्स सेम द फ्लक्स डेन्सिटी, ह्याच्यावर काय फरक पडणार आहे? तर लक्षात घ्या की एखादी जी जागा आहे ज्याच्यातून एक प्रवाह वाहत आहे त्याचा एरिया वाढला, ओके, पण त्यातनं जाणारा जो प्रवाह आहे तो सेमच राहिला, तर त्या ठिकाणची काय होणार आहे? घनता जी आहे ती काय होणार आहे? कमी होणार आहे. त्यामुळे आन्सर आहे आपलं बी, डिक्रीजेस. नेक्स्ट क्वेश्चन 19वा प्रश्न. व्हेन द करंट थ्रू द कॉईल ऑफ ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट रिव्हर्स द, काय होणार आहे? एखादी इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे त्याच्यामधला करंटची दिशा अचानक रिव्हर्स झाली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? 19वा प्रश्न, त्याचा आन्सर अ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्स. जर इलेक्ट्रोमॅग्नेटमधला करंटची डायरेक्शन अचानकपणे चेंज झाली तर त्याचा मॅग्नेटिक फील्ड रिव्हर्स होतं. आता ह्याचं ॲप्लिकेशन आपल्याला कुठं पाहायला मिळतं? तर आपल्या DC मोटरमध्ये ज्यावेळी आपण करंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जो आहे टर्मिनल त्या ठिकाणी सप्लाय दिला आणि तो सप्लाय जर आपण चेंज केला, पॉझिटिव्हचा निगेटिव्हला जोडला आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्हला जोडला, तर मोटरची डायरेक्शन आहे ते उलटी फिरते. त्यामुळे काय होणार आहे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे ते रिव्हर्स झाल्यामुळं आपली मोटर आहे ती उलट्या दिशेने फिरते. तर 19व्याचा आन्सर आहे ए. 20वा प्रश्न. अ पिटॉट ट्यूब इज यूज्ड टू मेजर, आता ह्याचा वापर कुठं होतो? तर ह्याचा आन्सर आहे सी, व्हेलॉसिटी ऑफ फ्लो. व्हेलॉसिटी ऑफ फ्लो मोजण्यासाठी पिटॉट ट्यूबचा वापर केला जातो. 21वा प्रश्न. द व्हॅल्यू ऑफ बल्क मॉड्युलस ऑफ अ फ्लुइड इज रिक्वायर्ड टू डिटरमाइन, बल्क मॉड्युलसची जी किंमत आहे कशाची? एखाद्या लिक्विडची, तर ते आपण कशाने ठरवतो किंवा कोणत्या नंबरनं ठरवतो? त्यासाठी पुढचा आन्सर आहे 21व्याचा MACH नंबर, मॅक नंबर. मॅक नंबरच्या सहाय्यानं आपण कोणत्याही फ्लुइडची मॉड्युलस ऑफ बल्क मॉड्युलस आपण ठरवतो. 22वा प्रश्न. नेक्स्ट. युलर्स फॉर्म्युला होल्ड्स गुड ओनली फॉर, युलर्स फॉर्म्युला जो आहे तो पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनसाठी योग्य आहे? तर त्याचा आन्सर आहे लॉंग कॉलम. लॉंग कॉलमसाठी युलर्स फॉर्म्युला हा योग्य मानला जातो. नंतर 23वा प्रश्न. नेक्स्ट. थर्मोप्लास्टिक मटेरियल आर दोज मटेरियल्स विच, आता थर्मोप्लास्टिक मटेरियलची प्रॉपर्टी काय आहे आपण पाहूया. पुढील ABCD पैकी कोणतं ऑप्शन आहे तो बरोबर आहे? तर त्याचा आन्सर आहे बी. थर्मोप्लास्टिक मटेरियलमध्ये काय होतं? डू नॉट बिकम हार्ड विथ ॲप्लिकेशन ऑफ हीट अँड प्रेशर अँड नो केमिकल चेंज अकर्स. ओके, थर्मोप्लास्टिक जे मटेरियल असणार आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होत नाही. कशाची? टेम्परेचरची आणि प्रेशरची. तसेच केमिकल चेंज त्यामध्ये कोणताही होत नाही, ते हार्ड राहतं नेहमी. तर त्याचा आन्सर आहे बी, थर्मोप्लास्टिक रबर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, थर्मोप्लास्टिक रबरमध्ये डू नॉट बिकम हार्ड, ते हार्ड होत नाही. कधी? विथ ॲप्लिकेशन ऑफ हीट, त्याला गरम केलं तर ते हार्ड होत नाही. तसेच प्रेशरचा आणि केमिकल चेंजचा त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही रबरवरती. ओके. 23व्या प्रश्नानंतर नेक्स्ट क्वेश्चन 24वा. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज मॅक्झिमम डक्टिलिटी, पुढीलपैकी कोणत्या मटेरियलची डक्टिलिटी ही जास्त आहे? डक्टिलिटी म्हणजे काय आहे ते पाहूया आपण. डक्टिलिटी म्हणजे काय सांगितलं आहे? अ मेटल इज सेड टू बी डक्टाईल व्हेन इट कॅन बी ड्रॉन आउट इन टू वायर्स अंडर विदाउट रप्चर अंडर टेन्शन. आता ज्यावेळी आपण एखादं मटेरियल जे आहे त्याच्यापासून तारा बनवू शकलो किंवा त्याला आपण जर प्रेस केलं एखाद्या डायमधून आणि त्याच्यापासून तार जर तयार होत असेल तर ते मटेरियल आहे ते डक्टाईल मटेरियल असतं. आता वायर ड्रॉनिंग डिपेंड्स अपॉन द डक्टिलिटी ऑफ मटेरियल. ज्या मटेरियलची डक्टिलिटी जेवढी चांगली असेल त्या प्रकारे आपल्याला योग्य प्रकारे चांगल्या वायर्स मिळू शकतात. अ डक्टाईल मेटल मस्ट बी बोथ स्ट्रॉंग अँड प्लास्टिक. ते मटेरियल कसं पाहिजे? स्ट्रॉंग पण सुद्धा पाहिजे आणि प्लास्टिक म्हणजे लवचिकसुद्धा पाहिजे. कॉपर अँड ॲल्युमिनियम आर गुड एक्झाम्पल ऑफ डक्टाईल मटेरियल्स. आता आपल्याला सांगितलेलं की कॉपर आणि ॲल्युमिनियम हे दोन जे आहेत
एक्झाम्पल चांगले आहे डक्टाईल मटेरियलचे, पण या केसमध्ये माइल्ड स्टील जे मटेरियल आहे हे कॉपर आणि ॲल्युमिनियमपेक्षा यांची डक्टिलिटी जास्त आहे. तर याचा आन्सर आहे ए. लास्ट 25वा प्रश्न. शॉक रेजिस्टिंग स्टील शुड हॅव. आता शॉक रेजिस्टिंग स्टील जे आहे त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी पुढीलपैकी पाहिजे, तर त्याचा आन्सर आहे टफनेस. शॉक रेजिस्टिंग स्टीलसाठी त्या मटेरियलचा टफनेस जास्त असणे गरजेचं आहे. टफनेसमध्ये काय आहे, टफनेस इज अ प्रॉपर्टी ऑफ मेटल विथ टू विथस्टँड शॉक ऑर इम्पॅक्ट. टफनेस ही अशी मटेरियलची प्रॉपर्टी आहे जो शॉक, अचानक प्रकारे बसलेला धक्का किंवा मोठा इम्पॅक्ट जर असेल तर तो सहन करायची ताकद जी आहे त्याला म्हणायचं टफनेस. अचानक पडलेल्या लोडला किंवा अचानक झालेला आघात सहन जो करू शकतो मटेरियल, तर ती प्रॉपर्टी आहे त्या मटेरियलचा टफनेस. टफनेस इज द प्रॉपर्टी ऑपोजिट टू ब्रिटलनेस. रॉट आयर्न इज अ एक्झाम्पल ऑफ टफ मेटल. आता टफनेस जी प्रॉपर्टी आहे ती ब्रिटलनेसच्या अगदी उलटी आहे. ब्रिटलनेसमध्ये काय होतं, ब्रिटलनेसमध्ये मटेरियलवरती एखादा इम्पॅक्ट झाला की तो मटेरियल लगेच फुटतो, जेणेकरून ग्लासवरती जर अचानक प्रकारे एकदा लोड पडला तर ग्लास आहे तो तुटतो. आता रॉट आयर्न या मटेरियलचा टफ मेटलमध्ये वर्गीकरण होतं कारण की त्याचे टफनेस चांगला आहे. तर आपला आन्सर आहे 25वा प्रश्नाचं डी. ओके, तर पुढच्या वेळी आपण आणखी अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर घेऊन भेटू. तुम्हाला जर कोणता पेपर सॉल्व करून पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आपण त्या क्वेश्चन पेपरचे फोटोज पाठवू शकता, जेणेकरून आपण ते पेपर सॉल्व करून घेऊ. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जेणेकरून पेपरची वेळ जवळ आलेली आहे, आपल्याला योग्य प्रकारे आन्सर्स मिळतील. धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.